शिवसेना धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्या सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी निर्णय येण्याची शक्यता आहे असं असीम सरोदे यांनी म्हटलंय। धनुष्यबाण पक्षचिन्ह मूळ शिवसेनेचं असंही असीम सरोदे यांनी म्हटलंय। तर धनुष्यबाण हे पक्षचिन्ह जे आहे ते मूळ शिवसेनेचं आहे आणि ते हिरावण्यात आलेलं आहे, चोरण्यात आलेलं आहे। संविधानिक दृष्ट्या जी चोरी झालेली आहे ती सगळी महाराष्ट्राने बघितलेली आहे। निर्णय झाला नाही किंवा एखाद्या प्रकरणामध्ये निर्णय न झाल्यामुळे काही जण सत्तास्थानी असतात याचा अर्थ ते बरोबरच आहेत आणि संविधानिक दृष्ट्या त्यांचं योग्य आहे असं होत नाही। त्यामुळे शिवसेनेचं जे धनुष्यबाण पक्षचिन्ह आहे ते परत द्यायचं का उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना याच्याबद्दलचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल। त्यांनी ते परत दिलं तर चांगलीच गोष्ट आहे, नाहीतर त्यांनी ते गोठवून टाकलं तरी चालेल। आता तुम्ही पाहिलं ना की या ठिकाणी तुतारी कुठे गेली आणि मशाल कुठे गेली। बिना रॉकेलची मशाल होती त्यामुळे ती खाली गेली। आमचा धनुष्यबाण बरोबर चालला, त्यामुळे त्यांनी आता बोलण्याशिवाय दुसरा काही त्यांच्याकडे शिल्लकच राहिला नाही आहे। आणि तिथे ॲडव्होकेट श्री संजय राजाराम राऊत आहे, त्यामुळे हे असंच चालणार आहे। पक्ष चोरून झाला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि बाळासाहेबांची शिवसेना चोरून झाली, पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष चोरून झाला, त्याची निशाणी, त्याचा झेंडा, त्याचे आमदार, त्याचे खासदार, त्याचे पदाधिकारी चोरून झाले। आणि आता हे मतदार चोर म्हणजे मतदारांची चोरी करणारे हे चोर हे सुद्धा आता देशासमोर आलेले आहे। आणि म्हणून हे असंच चालवायचं की नाही चालवायचं हे जनतेने विचार करण्याची वेळ आलेली आहे। म्हणून सांगितलं